एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. हा आहे लव्ह स्टोरी पार्ट 5. तुम्ही पार्ट 4ला, पार्ट 2ला, पार्ट 3ला किंवा पार्ट 1ला खूप सारं प्रेम दिलं, भरभरून अशा कमेंट्स केल्या, छान छान कमेंट्स केल्या, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. तर आपण आता वेळात वेळ न घालवता चला लगेच आपण पार्ट 5ला स्टार्ट करूया. आणि हो, मेन तर आहे ना, एवढे दिवस पार्ट 5 येत नव्हता कारण की आहे ना, मी 2-3 दिवसात म्हणजे 2-3 व्हिडिओ आहेत ना आपल्या डेली रुटीनचे सुद्धा शेअर केले आणि त्याचबरोबर मी लव्ह स्टोरी सुद्धा कव्हर करते. त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा आणि तुम्ही ॲडजस्ट करताय त्यामुळेच मी इथपर्यंत आहे. आणि हो, एक मेन म्हणजे तर आपले कालच आपल्या इन्स्टा एक मिनटं हां कालच आपल्या इन्स्टा पेजवरती आपले 5,000 कंप्लीट झालेले आहेत फॉलोअर्स. त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच, खूप सारं थँक्यू सो मच. आणि तुम्ही तिथे जसं प्रेम देताय तसंच इथे सुद्धा द्या. तर चला मग वेळात वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया लव्ह स्टोरी पार्ट 5ला. सो चला, जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की एक अनएक्सेप्टेड गोष्ट घडली, कारण की तो फोन तर कोणाला माहीत नव्हता, पण जी गोष्ट घडली ना ती खरंच खूप जास्त अनएक्सेप्टेड होती. आणि मला तर ती गोष्ट ऐकताच ना खूप जास्त धक्का बसला होता. आणि ती गोष्ट कोणती होती ना, चला तुम्हाला सांगते. तर काय झालं होतं, माझा फोन लॉकरमध्ये असायचा आणि तो कोणाला सहजासहजी भेटत नव्हता. त्याच पिरियडमध्ये माझ्या घरातल्यांनी मला फोन सुद्धा दिला होता आणि परत तो काढून सुद्धा घेतला होता. त्यामुळे मी काय करायचे, ह्यांनी जो दिलेला फोन आहे ना त्याच्यावरून मी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचे आणि ते सुद्धा टेरेसवरती जाऊन, म्हणजे आमच्याकडे किटन म्हणजे कॅट्स होते, त्यांचे बेबीज होते, किटन होते, त्यांना घेऊन मी जायचे टेरेसवरती. की मम्मी पण म्हणजे घरातले म्हणायचे की जा बाबा वरती, ते पण खेळतील वगैरे, कारण की छोटे छोटे होते. त्यामुळे मग मी घेऊन जायचे नाही का. आणि त्या टायमिंगमध्ये मी फोनवर बोलायचे ह्यांच्याशी. पण अचानक आमचे टेरेस जॉईंट होते सगळ्यांचे नाही कॉलनीमध्ये, त्यामुळे. आणि अचानक आहे ना, समोरच्या टेरेसवरती माझ्या भावाचा मित्र राहत होता. त्यांनी बघितलं, तो म्हटला तुझी बहीण कोणाशी तरी फोनवर बोलती. भावाभावाचं असतं कनेक्शन नाही का. त्यामुळे मग डायरेक्ट तो वरती आला आणि मला वरती येताना दिसला होता तो. मी म्हटलं आता फोन कुठे ठेवायचा, आणि नंतर मग मी डायरेक्ट पाठीमागे शेत होतं, डायरेक्ट पाठीमागे शेतात फेकला आणि तो फोन मी असा ठेवायचे, सिम कार्ड एका साईडला, सिम कार्ड मी माझ्यापाशी ठेवलं. पण फोन, बॅटरी, त्याचं बॅक साईडचं जे असतं ना, छोटा फोन होता त्याच्या बॅक साईडचं नसतं का, ते पण ते असं डायरेक्ट फेकून दिलं. आणि मला माहितीच नाही मी आता हे कुठं शोधणार होते. पुढचं नव्हतं मी बघितलं, पण मला आता त्यात त्यात ह्याच्यातनं त्या सिच्युएशनमधून वाचायचं होतं. त्यामुळे मग भावाने लगेच विचारलं, तू फोनवर बोलत होती? म्हटलं नाही, कोण बोललं? तर बघितलं त्यांनी असं असं त्या मुलाचं नाव घेतलं. आता तर आपण ते घेऊ शकत नाही, त्यामुळे मी म्हटलं नाही रे, असं नाहीये, असं नाहीये नाही का. मग तो म्हटला की नाही हो. मग त्यांनी वरूनच खाली आवाज दिला. मग घरातले सगळे वरती आले. मग सगळे म्हणाले तू एका कोपऱ्यात साईडला उभा राहा, आम्हाला चेकिंग करू दे, तू टेरेसवरती फोन लपवलाय. मग घरातले म्हणायला लागले हा तू ह्याच कारणासाठी नाही का मांजरांचे पिल्लं टेरेसवरती घेऊन येत होती का, असं तसं. मी म्हटलं नाही, असं काहीच नाहीये. तर तरी पण माझ्या घरच्यांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. त्यांचं एकच होतं की नाही तू असंच करती तसंच नाही का. ठीक आहे, पण मला त्या सिच्युएशनमधून वाचायचं होतं, त्यामुळे मी सुद्धा खोटं बोलले होते. त्यानंतर आहे ना, मग घरातल्यांनी नाही का टेरेस पूर्ण चेक केला, पण त्यांना काहीच भेटलं नाही. आणि त्याच नंतर 1-2-3 दिवसांनीच आमची येणार होती जी आपली रिलेशनशिपवाली अॅनिव्हर्सरी आपण म्हणतो ना, ती होती. तर आहे ना, सडनली माझा अचानक प्लॅन झाला नाही का. घरातले 1-2-3 मेंबर गावी गेले होते. मग म्हटलं चला, मग घरात कोणच नाही, मी, माझी बहीण आणि माझी आई असे होतो. त्यानंतर मग मी म्हटलं की चला आपण अॅनिव्हर्सरी प्लॅन करूयात. आणि मी एक जस्ट ह्याला फोन केला, म्हटलं तू येशील का, आपण अॅनिव्हर्सरी आपली छोटीशी सेलिब्रेट करू, इव्हन केक तरी करूयात, चल नाही, कटिंग वगैरे. आणि तो तिकडून यायला निघाला आणि तो येता येता त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्च्युअलमध्ये मला हे काहीच माहीत नव्हतं. आणि खरंच माझ्यासाठी ना ही खूप मोठी आणि खूप धक्केदायक गोष्ट होती. कारण की ना, मला आत्ता सुद्धा ती सिच्युएशन आठवली ना तरी माझ्या डोळ्यात पाणी येते. पण काय झालं होतं की म्हणजे तो यायला लागला होता, अचानक कोणीतरी टू व्हीलरवाला आला आणि त्यांची डायरेक्ट धडक झाली आणि डायरेक्ट तो असा उडून असा पुढे जाऊन पडला. टू व्हीलर जागेवर नाही, त्याचं पुढचं जे शाईन होती आमच्याकडे त्या टायमिंगला, तर शाईनचं आहे ना पुढचं चाक एकदम बेंड झालं होतं. आणि नाही का, म्हणजे मला खरंच खूप मोठा धक्का बसला होता. आणि मी ना फोनवर फोन ट्राय करत होते मेन तर, आणि फोन उचलत नाही. मग माणसाला भीती वाटते खरंच. मला आणखीन सुद्धा त्यांनी फोन नाही ना उचलला, मला खूप जास्त भीती वाटते. आणि असं एकदा घडून गेले, त्यामुळे तर मला ना इतकी भीती वाटते ना. मी म्हणते काही कुठल्याही कामात असेल तू, फक्त एक फोन करून सांगत जा की मी कामात आहे, तुला 5-10 मिनिटात करतो.
आणि तो तसंच करतो आता पण, नाही का, कुठल्याही कामात किती बिझी असला तरी पण मला फोन करणार, हा बाबा मी या कामात आहे, मला एक अर्धा तास दे किंवा 10-15 मिनिटं दे, मी त्याच्या आतच तुला फोन करतो. तेव्हा माझ्या जीवाला कुठंतरी हा ठीक आहे वाटतं. पण तर आपण मुद्द्यावर येऊयात. तर त्या टायमिंगला ना मी त्याला फोनवर फोन करत होते, पण तरी पण आहे ना तो फोन उचलत नव्हता. मग मला खूप जास्त भीती वाटायला लागली. आणि ना मग मी म्हटलं मला नाही काय माहिती, मला वाटलं की तो रागाच्या भरात, नाही का, माझा फोन उचलत नाही, असं पण एक मन वाटत होतं. कारण की मी अचानक त्याला म्हटलं 7:30च्या पुढं की तू ये, आपण अॅनिव्हर्सरी करून नंतर तू जा, असं नाही का. आणि माझं असंच असायचं नेहमीचं, माझं एकदम सडनली प्लॅन व्हायचा की हा आता ह्याला भेटायचं आहे. आणि तो एवढं लांबून, एक आमच्या घरांमध्ये 3 ते 4 किलोमीटरचं अंतर होतं. मग आवरून येणं ते पण आहेच, 3 नाही 4 नाही 5 असेल, 4-5 किलोमीटरचं अंतर होतं. आणि एवढं लगेच आहे ना, मी माझं कसं असेल 5 मिनिटात यायचं असलं ये, नाही तर मी चालले, असं असायचं. आणि खरंच मला त्याच्यानंतर एक गोष्ट रिअलाईज झाली की माझ्या काही गडबडीच्या नादात आहे ना मी माझ्या आयुष्यभराचा जीवनसाथी आज गमावला असता असं वाटतं. कारण की तो भयंकर इतका डेंजर ॲक्सिडेंट होता ना, पूर्ण त्याची ही साईड गेली होती. आणि हे मला कसं समजलं हे सांगते. त्याला आहे ना सगळ्यांनी उचललं, म्हणजे तिथले जे लोक होते ना, तिथल्या लोकांनी उचललं आणि त्याला साईडला बसवलं पहिले तर. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला आहे ना तिथले लोक, आजूबाजूच्या हॉटेलच्या तिथले हॉटेल होते तिथले लोक म्हटले इथं ज्या लोकांचे ऍक्सिडेंट झालेत ना ते अजिबात वाचले नाहीयेत, ते डायरेक्ट जागेवर गेले, तुझं नशीब होतं की तू वाचलास. आणि जेव्हा त्यांनी ही गोष्ट मला सांगितली तेव्हा खरंच मला इतकं मी गिल्ट फील करत होते ना. खरंच मला असं वाटत होतं मी खूप जास्त चुकीची गोष्ट केली आहे. पण काय म्हणतात त्याला, काहीतरी, नाही का, मला पण त्याच्यात त्या गोष्टीतून एक समज आली की बाबा असं नाहीये, कोणी 5-10 मिनिटात येऊ शकतं का, जसं तू त्याला बोलवतीस तसं थोडी ना तो येऊ शकतो. तुला तरी एवढं, म्हणजे मी स्वतःला, नाही का, मला स्वतःला असं म्हणत होते की तुला एवढं कॉमन सेन्स नाहीये का, एवढ्या लांबून एखादी गोष्ट, की एखादी व्यक्ती आपल्यासाठी 4 ते 5 मिनिटात यायला तू तरी जाशील का तिकडे 4 ते 5 मिनिटात, माझं असं होतं. आणि ना नंतर तर त्याने ना फोनच नव्हता उचलत. मग मी काय केलं, एक आमच्या इथे एक मुलगा होता, म्हणजे होता, नाही का, फ्रेंड टाईप होता, म्हणजे माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये होता. तर त्याला माहिती होतं. तर त्याला मी म्हटलं की असं असं आहे, तो काय फोन उचलत नाहीये, तू बघ एकदा तुझ्या फोनवरून फोन ट्राय करून. आणि त्याने त्याचा फोन उचलला आणि त्याने सांगितलं माझा ॲक्सिडेंट झालाय, मी नाही येऊ शकत. माझं असं झालं ना, काहीच समजत नव्हतं मला, म्हणजे काहीच, म्हणजे मी अशी ब्लँक झाले होते पूर्ण. आणि माझी बहीण आहे ना, माझ्या बहिणीने मला असं हलवतीये, काय झालंय तुला दीदी, काय झालंय, नाही का. आणि मग मी म्हटलं काहीच नाही झालं. आणि म्हटलं मला आता जायचंय त्याला बघायला. घरात काय सांगू मी, पण हा पण प्रश्न, कारण की 7:30-8च्या पुढं मला थोडी ना सोडणार आहे ते घरातले. मग मी म्हटलं नाही मला माहिती. मग तो जो होता ना मित्र माझ्या बहिणीच्या वर्गातला, म्हणजे तो जो होता ना, तो म्हटला की दीदी मी जातो, मी काय झालंय ना बघतो, किती लागलंय ते. तो गेला. आणि तो पण इतका मूर्ख, म्हणजे मूर्खच म्हणावं लागलं, ठीक आहे माझ्यासाठी गेला तो, एवढं तर आहे. तो गेला तिथं आणि त्याने फोटो काढून आणलाय, म्हणजे फोटो काढून घेऊन आलाय आणि मला दाखवले. मी म्हटलं तू पागल आहे का, त्याला दवाखान्यात तरी न्यायचं, काहीतरी विचारायचं तरी, बाबा कुठं लागलंय, काय लागलंय. आणि खरंच कृष्णाचा एवढा स्टॅमिना आहे किंवा एवढी सहनशक्ती आहे त्याच्यामध्ये, की त्याने ना एवढं सगळं लागून सुद्धा तो स्वतः घरी गेलाय. म्हणजे असं नाही की त्याच्या घरातल्यांना कुणाला बोलवलंय की माझा ऍक्सिडेंट झालाय मला घ्यायला या किंवा काहीच नाही. तो घरी गेलाय, पहिले हॉस्पिटलमध्ये गेला, नंतर माझ्याशी फोनवर बोलला, मला बोलला एवढं टेन्शन नको घेऊ, मला काहीच नाही झालं. आणि माझं एकच होतं की मला तुला भेटायचंय आणि मला तुलाच भेटायचंय. पण आहे ना, नाही का, काय म्हणतात त्याला, आता सुद्धा मला एकदम भरून आलंय. हा, तर पण काय ना, म्हणजे असं वाटतं की यार आपल्या चुकीमुळं खरंच आपण एक चांगला व्यक्ती गमावला असता. पण आज तसं काही नाही, आज तो माझ्यासोबत आहे, त्यासाठी खूप खूप देवाची मी तर थँक्यू बोलेल. हां. तर मी हे म्हणत होते की मी खरंच त्याच्याशिवाय ना माझं आयुष्य इमॅजिनेशन नाही करू शकत आहे. कारण की ना तो आहे तर मी आहे आणि मी आहे तर तो आहे, असं आहे आमच्या आयुष्यामध्ये. आणि जाऊ द्या ठीक आहे. त्यानंतर आहे ना मला त्याला भेटायचं होतं, पण मला काही जाता येत नव्हतं. त्यानंतर माझी एक्झाम होती, त्यानंतर लगेच सुट्ट्या होत्या कुठल्यातरी. हो, आमचं कसं असायचं, एक्झाम होती. ॲक्च्युलीमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला होता फेबमध्ये, माझी मार्चमध्ये एक्झाम झाली आणि एप्रिलमध्ये आपल्याला जे समर वॅकेशन लागतात ते लागले होते. आणि नाही का, मग समर वॅकेशनमध्ये घरातले म्हणत होते तू आपण गावाला जायचं आहे. माझं म्हणणं होतं नाही मला गावाला जायचं, माझ्या एकतर हा रिकवर कधी होतोय, नाही का, म्हणजे तो लवकर पण रिकवर झाला, त्याने 8-15 दिवसात तो पूर्ण रिकवर झाला, कारण की त्याचं हे पूर्ण सुजलं होतं. आणि एक म्हणजे त्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला तरी सुद्धा तो 2 ते 3 दिवसांनी तो
तो म्हटला तुला जमत नाही भेटायला यायला, पण तुला मला भेटायचं ना, मी तुला भेटायला येतो. तो पूर्ण हे असलं एवढं लागलेलं घेऊन मला भेटायला आला होता आणि मी इतकी चिडचिड केली होती. पण एका मनाने असं पण झालं होतं की तो तुझ्यासाठी आलाय, तुला त्याची काळजी लागलेली होती म्हणून तो तुझ्यासाठी आलाय, तू आता चिडचिड नको करूस त्याच्यावरती. आणि मग मी त्याच्यावरती चिडचिड नाही केली. मी त्याला एकदम नाही का शांततेत बोलले की जाऊ दे, झालं गेलं नाही का, सॉरी, असं तसं, मी इथून पुढे तुला असं नाही बोलवणार नाही का. आणि त्याच्यानंतर खरंच माझं देवानी कारण ऐकलं म्हणते मी. त्याच्यानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर मी देवाला एवढंच म्हटलं होतं की इथून पुढे जेव्हा केव्हा भेटायचं नाही तेव्हा आमचा एका रात्री आदल्या रात्री प्लॅन होऊ दे, त्याच्यानंतर असं आमचं भेट घडव, नाहीतर आमची भेट नाही घडवली तरी पण चालेल, पण मला असं नकोय नाही का. एक म्हणजे गोष्ट तर माझ्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला, मला आधीपासून हेच वाटायचं. आणि नाही का, आणि त्याचं असं होतं की मी त्याला म्हटलं किती लागलंय तुला नाही का. तो म्हटलं मला नाही लागलंय, तू नको टेन्शन घेऊस, मला काहीच नाही, मी तुला एक शब्द देतो, मी 8 ते 15 दिवसात मी रिकवर होतो. आणि मी म्हटलं काय मूर्ख आहेस का तू, एवढं मोठं लागलंय आणि 8 ते 15 दिवसात कसं काय रिकवर होणार आहे. आणि त्याचं तेच होतं की तो म्हटलं की मी रिकवर होतो म्हणून, आणि त्यांनी खरंच तो रिकवर झाला सुद्धा 8 ते 15 दिवसामध्येच. आणि त्याच्यानंतर समर वॅकेशन होतं. हां, मी जसं सांगितलं घरचे गावाकडे चल करत होते, मी नाही जायचं म्हणत होते. आणि त्याच्यानंतर त्याच पिरियडमध्ये त्याच्यानंतर हो, आणि समर वॅकेशनमध्येच असं फिक्स झालं की सडनली आमच्या घरातल्यांनाच म्हणजे एक माझ्या मम्मीच्या साईडच्यांचं जवळच्यांचं लग्न होतं. आणि त्या पिरियडमध्ये ना म्हणजे सगळ्यांनाच पत्रिका देणार ना, हा आमच्या रिलेटिव्हमध्ये लागत होता त्यामुळे सगळ्यांनाच पत्रिका दिली होती. आणि ना ॲक्च्युअलमध्ये माझ्या सासूबाई येणार होत्या, पण त्या कॅन्सल झाल्या यायच्या आणि त्यांनी डायरेक्ट ह्याला पाठवलं. आणि मग माझ्या घरातले नाही का, तू तिकडे बघायचं नाही, तू त्याच्याकडे बघायचं नाही नाही का. आणि त्याच्याच 1-2 महिने आधी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मला असं झालं होतं नाही का की एकदा तरी नाही का, एक असायचं ना, एकदा तरी मन भरून तरी बघू द्या, तो रिकवर झालाय का नीट हे तरी बघू द्या. तरी पण तो माझ्यासाठी एवढ्या लांब कंप्लीट 7-8 तासाचा प्रवास होता. आम्हाला तिकडे जिकडे गावाला जायचं होतं ना, गावी जिथे डेस्टिनेशन होतं ना, वेडिंग डेस्टिनेशन, तिकडे जायचं होतं. आणि तो एवढा लांबचा प्रवास करून तो माझ्यासाठी आला होता. आणि मी त्याला तो आधीच मला म्हणलेला मी येऊ का कसं. मी म्हटलं नको येऊस, पण तो म्हटलं की मला तुला भेटणं होईल, मला तुला बघणं होईल, मला यायचंय. आणि तो खरा आला, तो त्याच्या म्हणजे एक जिद्दीनेच आला होता. मी नको नको बोलत होती तरी पण तो आला होता. पण म्हटलं आता काय करणार नाही का, जाऊ दे म्हटलं आलाय तर. पण माझ्या घरातले इतके रेस्ट्रिक्शन्स घालत होते ना, खरंच मला एका टायमिंगला इतकी चीड आली होती ना, लय चीड आली होती. आणि खरंच 1-2 मिनिटासाठी तर मी म्हटलं हे पागल आहेत का नाही का, पागलपंतीच करत होते टोटली नाही का. तरी पण जाऊ दे म्हटलं. तरी पण त्यांनी छान असं वेडिंग नाही का, जे काही लग्न होतं ना, 2 दिवस आम्ही तिकडेच होतो जिथे लग्न होतं तिथे. त्यांनी ते छान असं इव्हेंट वगैरे सगळं मॅनेज केलं, सगळं छान असं केलं. त्याच्यानंतर घरी जायची, तो पण घरी गेला. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांचा तांडव सुरू झाला. तो मुलगा कशाला आला होता आणि तो गौरीसाठीच आला होता आणि असं आणि तसं. अरे मी म्हटलं मी बोलली आहे का त्याच्याशी, मग तुम्ही बोला ना. आणि त्यांचं खरंच आहे ना एक माइंडसेट झालं होतं, मी बघितलं नाही तरी पण नाही, तो तुझ्यासाठीच आला होता, तो तुझ्याकडेच बघत होता. मी म्हटलं त्याला समोर आणा, तो माझ्याकडे बघत होता का मी त्याच्याकडे बघत होते ना, हे त्याला विचारा म्हटलं. आणि एक म्हणजे तर आम्ही एक टीटी बस केली होती, तो त्या टीटी बसमध्ये होता आणि मी 4 व्हीलरमध्ये होते. तरी पण माझ्या घरच्यांचं नाही, तुम्ही बोलतच होता. अरे कसं बोलणार आहे. खरंच मला आहे ना हसायला येतंय, कधी कधी ना इतका वैताग यायचा ना, असं वाटत होतं मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. पण आहे ना मी आता तरी नाही बोलू शकत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे, कारण की माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली आहे ना की त्या व्यक्तीने ना माझं जो आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता ना तोच पूर्ण चेंज करून टाकलाय खरंच. आणि बाकीच्या दुसऱ्या लोकांशी माझं लग्न जर झालं असतं ना, मी पूर्ण अशी चकनाचूर झाले असते असं मी म्हणतीये. तर लग्न वगैरे झालं नंतर आम्ही घरी वगैरे आलो. त्यानंतर नेक्स्ट इयरचं कॉलेजचं चालू होतं नाही का, काय करायचंय का कसं करायचंय. पण माझं असं होतं की नाही का, घरातले खूप जास्त हे करत होते. मग मला असं वाटायचं की मी त्याला म्हणायचे लग्न करूयात ना आपण, लग्न करूयात ना. तो म्हणायचा थांब 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 नाही का. आणि एक असं पण होतं की तो म्हणायचा मी तुझ्या घरी येईल, पण तुझ्या घरातले आपलं प्रेमच ॲक्सेप्ट करत नाही तर आपलं लग्न कधी ॲक्सेप्ट करतील. आणि अशातली गोष्ट नव्हती. बरं मी माझ्या घरातल्यांना सांगितलं नव्हतं की मला त्या मुलाशी लग्न करायचंय. जर मी माझ्या घरातल्यांना न सांगता घरातून निघून गेले असते तर मी म्हटलं असतं की ते लव्ह मॅरेज होतं, नाही मी पळून गेले, लग्न केलं, असं केलं नाही का, डायरेक्ट न सांगता. पण मी माझ्या घरातल्यांना सांगितलं होतं, मी माझे बेस जे होते ते क्लिअर केले होते की मला ह्याच मुलासोबत लग्न करायचंय, माझं लग्न लावून द्या. तरी पण त्यांचं नव्हतंच. त्यांचं एकच होतं की नाही तू त्या मुलाशी लग्न नाही करायचंय. आणि का नाही करायचं विचारलं
एकच रिझन होतं त्यांचं, त्याच्याकडे घर नाही आहे, त्याच्याकडे गाडी नाही आहे. आणि मी त्यांना उलटून, मी इतकी फटकळ होते, खरंच मी खूप जास्त फटकळ आहे. मी एकच बोलली होती, तुम्हाला जे 35 ते आत्तासुद्धा ट्रेंड आहे तसं बोलतात सुद्धा, तर ते त्या ट्रेंडनुसार नाही आहे. पण मला एक बोलायचं आहे की ज्या व्यक्तीला आहे ना 35 ते 40 वर्ष लागतात स्वतःचं घर घेण्यासाठी किंवा स्वतःची गाडी घेण्यासाठी, तीच व्यक्ती एक एक 22-25 वर्षाच्या मुलाकडून कशी काय अपेक्षा करू शकते की त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःची गाडी असली पाहिजे. कोणी आईच्या पोटातूनच येताच लगेच कामाला नाही लागत. जे कोणी असेल ते काय, इव्हन सगळेच लोक, मी काय आईच्या पोटातून बाहेर आले लगेच की कामाला लागले का, मी माझं स्वतःच्या पायावर उभे राहिले का, नाही ना. त्याच्यासाठी मला सुद्धा माझी म्हणजे कष्ट करावे लागले, किंवा माझे जे काही स्ट्रगल आहे किंवा माझी काही घासायला लागलीच होती ना. तसं तुम्ही एक 25-22 वर्षाच्या मुलाकडून नका ना अपेक्षा करू. तुम्ही सुद्धा त्याला टाइम द्या, तो सुद्धा घर घेईल. आणि असं नाहीच आहे, आत्ता सुद्धा आमचं घर सुद्धा झालंय तरी सुद्धा आम्ही एक वेगळं राहतो की नाही का, थोड्या दिवसांनी आपण एकत्रच येणार आहे. आम्ही पण आमची लाईफ एन्जॉय करू. आणि माझ्या सासू सासऱ्यांचं एकच म्हणणं असतं, आणि ते शेवटपर्यंत त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही सुद्धा तुमची लाईफ एन्जॉय करा, तुम्ही आमच्या दबावाखाली अजिबात राहू नका. आणि ते दोघं सुद्धा वर्किंग आहेत, एक म्हणजे तर. आणि त्यांचं असं आहे की तुम्ही तुमची पण लाईफ एन्जॉय करा, तुम्ही तुमचं नवरा बायको म्हणून कधी जगणार आहे. आणि असं नाही आहे की लव्ह मॅरेज झालेत म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला वेगळं टाकले, असं अजिबात नाही आहे. माझी सासू सासऱ्यांनी खरंच खूप जास्त सपोर्ट केला आहे आम्हाला, कारण की त्यांनी जर आज सपोर्ट केला नसता तर आमचं हे एवढं जेवढं म्हणजे उभा राहिला ना संसार, हा अजिबात झाला नसता. कारण की माझी सासू अशी आहे ना, खूप म्हणजे त्यांचा पण स्वभाव सेम माझ्यासारखा, एकदम फटकळ स्वभाव आहे त्यांचा सुद्धा. पण असं नाहीये, त्यांचं असं असतं कामाच्या बाबतीत पूर्ण 100% देऊन काम करायचं, काम केलं तरच आपलं कुठेतरी भविष्य उजाळणार आहे, असं असायचं. पण नाही का, माझ्या घरातल्यांचं एकच असायचं की त्याच्याकडे घर नाहीये, गाडी नाहीये, काही नाहीये, तू लग्न नाही करायचं. डायरेक्ट एकदा शब्द असा वापरलेला की तू जर लग्न केलं तर तू एका भिकाऱ्या मुलाशी लग्न करते. अरे मी भिकाऱ्याला, जी मुलगी ना कष्टाने साथ देते ना, तीच मुलगी भिकाऱ्याला सुद्धा मोहलात आणती. आणि जी मुलगी ना श्रीमंताच्या घरी जाते ना, आता आपण श्रीमंताच्या मुलींचं बघतोय, किती मुली आहेत ज्या हुंड्यापायी किंवा पैशापायी मारल्या जातात, त्यापेक्षा गरीबाच्या झोपडीत राहून 4 घास सुक्याचे खाल्लेले खूप जास्त बरे. तर आता कशी झाली आहे लव्ह स्टोरी, किंवा एवढेच पार्ट मी कव्हर अप करत आली आहे. तर नेक्स्ट पार्ट मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. सो व्हिडिओ कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स, अँड बाय.